इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळवण्यात येणार आहे। ऑस्ट्रेलिया टीम या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे। त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे विजयी हॅट्रिकसह मालिका जिंकण्याकडे लागून राहिले आहे। तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंडसाठी हा प्रतिष्ठेचा सामना आहे। इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा तिसरा सामना जिंकावा लागणार आहे। त्यामुळे तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगली चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दिनेश कार्तिक याने आपल्या नव्या इनिंगची तडाख्यात सुरुवात केली आहे। कार्तिकने आपल्या नेतृत्वात लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेत 2024 सदर्न सुपरस्टार संघाला विजयी सुरुवात करून दिली आहे। स्पर्धेतील चौथ्या सामन्यात सदर्न सुपरस्टार विरुद्ध शिखर धवनच्या नेतृत्वातील गुजरात ग्रेट्स संघात हा सामना पार पडला। कार्तिकच्या संघाने धवनच्या टीमला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं। धवनने शानदार अर्धशतक ठोकत टीमला विजयानजीक आणून ठेवलं। मात्र कार्तिकच्या संघाने अखेरच्या क्षणी कमबॅक करत आणि गुजरातला 20 षटकात 9 बाद 118 धावांवर रोखलं आणि अशा प्रकारे सदर्न सुपरस्टारने हा सामना 26 धावांनी जिंकलाय। ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे। अंडर-19 टीम इंडियाने यूथ वन डे सिरीज मधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर-19 टीमवर सहज विजय मिळवला। भारताने या विजयासह 2-0 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली आहे। मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव 176 धावांवर आटोपल्याने भारताला विजयासाठी 177 धावांचं आव्हान मिळालं होतं आणि भारताने हे आव्हान 22 षटकांमध्ये पूर्ण केलं। त्याआधी टीम इंडियाने सलामीचा सामना हा 9 विकेट्सने विजय मिळवला होता। मुंबईतील पॉश वांद्रे परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला 2000 चौरस मीटर जमीन भाडेतत्वावर देण्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे। 1988 मध्ये सुनील गावस्कर यांना सुद्धा इंडोर ट्रेनिंग अकादमी स्थापन करण्यासाठी हा भूखंड देण्यात आला होता। याबाबत अजिंक्य रहाणेने एक्स वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली। बार्सिलोना संघाने स्पॅनिश ला लिगा फुटबॉल मधील आपली विजयी मालिका 6व्या सामन्यातही कायम राखली आहे। बार्सिलोनाने यजमान विलारियालवर 5-1 अशी मात केली। मात्र सामन्यात बार्सिलोनाचा गोलरक्षक टर स्टेगनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्यामुळे त्याला काही महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे। या वर्षाअखेर जगजेतेपदासाठी लढण्यासाठी संधी मिळणार असली तरी ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान आपण त्याबाबत विचारही न केल्याचे मनोगत भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू डी गुकेशने व्यक्त केलंय। गुकेशने यावर्षी कॅन्डिडेट्स स्पर्धेचे जेतेपद पटकावत जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली। त्यामुळे त्याला विद्यमान जगजेत्या चीनच्या डिंग लिरेनला आव्हान देण्याची संधी मिळणार आहे आणि ही लढत 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत सिंगापूर येथे रंगणार आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे। 27 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या कसोटीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला इतिहास रचण्याची संधी आहे। जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी आणि 3000 धावांचा ग्रँड डबल पूर्ण करण्याच्या एलिट क्लबमध्ये सामील होण्याची संधी मिळेल। रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेते मुंबई संघ आणि शेष भारत संघ यांच्यात यंदा इराणी कप स्पर्धेचा सामना होणार आहे। हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे। या सामन्यासाठी अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज असून अद्याप मुंबईने त्यांचा इराणी कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केलेला नाहीये। परंतु क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार रहाणेच या स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट झालंय।